स्वर्गीय कमलबाई रसिकलालजी धारीवाल यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारीवाल, आदित्य कुमार प्रकाशलालजी धारीवाल परिवाराच्या वतीनं शिरूरमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चानं येथील श्री गोरक्षण पांजरापोळ संस्था या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्यात आली आहे। शिरूर येथील धारीवाल परिवाराने सुरू केलेल्या चारा छावणीच्या स्तुत्य उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे। यावेळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी पांजरापोळ येथे सुरू केलेल्या चारा छावणीतील जनावरांची पाहणी करत जनावरांना दिल्या जाणाऱ्या चारा, पाणी आणि औषधोपचारासह अन्य सोयी सुविधांबाबत माहिती घेऊन चर्चा केली आणि स्वतः जनावरांना चारा चारला। यावेळी पांजरापोळ संस्थेचे अध्यक्ष रमणलाल बोरा, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक अभिजित पाचरणे, माजी नगरसेवक संतोष भंडारी, निलेश लटांबळे, प्रशांत शिंदे, संस्थेचे प्रकाश कोठारी, विलास कर्नावट, दिलीप दुगड, विशाल पोखरना, पोपटलाल गुगळे, सुरेश बोरा, डॉक्टर बिपिन बोरा, डॉक्टर नितीन कारखिले, गंगाराम साकोरे, शशिकांत फुलडहाळे तसेच शेतकरी गणपत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते। दुष्काळाची परिस्थिती खूप जाणवत असल्यामुळे आणि पाण्याची कमतरता पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे। सगळ्याकडे आपण पोहोचू शकणं हे किती मनात असेल तरी कुठेतरी एक लिमिटेशन अशा असतात, सगळ्याकडे आपण पोहोचू शकत नाही। शिरूर शहरामध्ये आपली जन्मभूमी कर्मभूमी शिरूर असल्यामुळे घोडनदी इथे गोरक्षण पांजरापोळ ही संस्था ही बरेच वर्षापासून कार्यान्वित आहे आणि इथे पूर्वीपासून जवळजवळ 150 ते 200 जनावरं इथे या पांजरापोळमध्ये आत्ता आहे। पण दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे आणि पाण्याची समस्या, चाऱ्याची समस्या असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना जनावरं दुष्काळाच्या याच्यात सांभाळणं थोडंसं अवघड जातं आणि आपण पाहतो की विदर्भामध्ये या कारणाने बरेच आत्महत्याचे प्रकार होतात। आपल्याकडे त्या सगळ्या मुख्य जनावरांचा आपल्याला आशीर्वाद आणि दुवा आपल्याला मिळावा आणि माझ्या आईच्या 7व्या पुण्यस्मरण निमित्त अध्यक्ष संतोष भंडारी असतील, अध्यक्ष आमचे रमण बाबा असतील, आमचे पोखरनाजी असतील, गुगळेजी असतील, प्रकाश भाऊ कोठारी, हे सगळेच जे पांजरापोळचे सर्व ट्रस्टी यांनी सर्वांनी तन मन धनाने मिळून चांगलं असं कार्य करतात आणि माझ्या मनात भावना आली की आपण इकडे तिकडे काही ना काहीतरी फुलाची पाकळी थोड्याफार प्रमाणात आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने करत असतो। तर आईच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या मुख्य जनावरांना एक आता दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे 3 ते 4 महिने जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि आपले शेतकरी बांधव संपन्न होत नाही पाण्याने, तोपर्यंत जनावरांना आपण त्यांची निगा राखू, त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था आपण करू आणि त्या निमित्ताने पांजरापोळचं विशेष आभार मानायला पाहिजे की पांजरापोळने त्यांनी जागा उपलब्ध करून त्यांनी दिली। खरं तेच सगळं पाहतायत, आम्ही कधीतरी येतो। आता जवळजवळ दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये 200 जनावरं आत्तापर्यंत आपल्याकडे आली आहेत। अजून 2-3 महिन्याचा काळ हा जायचा आहे। अजून 200-300 जनावरं जरी आली तरी किती जनावरं आली तरी त्यांचं सगळ्यांचं संगोपन 3-4 महिन्यात करण्याचं पालन करू। परत ज्या शेतकरी बांधवांनी जनावरं ते सोडली आहेत त्यांना पावसाळ्यानंतर ज्यांना परत त्यांची जनावरं पाहिजे असेल ती त्यांना परत देऊ। तर सगळ्यांचं रजिस्टरसुद्धा इथे मेंटेन केलेलं आहे। आपलं शिरूर, श्रीगोंदा आणि पारनेर 3 तालुक्याचं संगम हे शिरूर असल्यामुळे तिन्ही तालुक्यांमध्ये आव्हान आपण केलं आहे की बाबा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडचे जनावरे असेल तर आपण इथे पांजरापोळमध्ये सोडावी, त्याचं रजिस्टर आपण मेंटेन केलेलं आहे आणि परत ती पावसाळा चालू झाल्यानंतर परत ती जनावरं त्यांची घेऊन जाऊ शकतात। आपण सर्व या गोष्टीला सहकार्य करतात, सर्वांचे धन्यवाद देतो आणि ते आपल्याला पांजरापोळला विशेष धन्यवाद देतो। त्यांनी ही सेवा करण्याची संधी आमच्या धारीवाल परिवाराला दिली। आमचा धारीवाल परिवार अतिशय पांजरापोळ गोरक्षण पांजरापोळ संस्थेचा हा ऋणी राहील। प्रकाश बाबूलाल कोठारे में चिटणीस आहे श्री गोरक्षण पांजरापोळ संस्था शिरूर यांचं। इथे श्री प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या सहकार्याने जनावरांची छावणी चालू केली आहे। ज्या व्यक्तींना जनावरांच्या चाऱ्याची अडचण असेल त्या लोकांनी इथे आणून जनावरे दाखल करावी, त्यांची देखभाल संस्थेतर्फे केली जाईल। साधारण किती जनावर येतात इथे? आता सध्या 300 जनावर आहेत। आणखीन काही जनावर येत आहेत का? हा, सध्या रोज 4-5 असे 10 पर्यंत रोज जनावर येतात। हे किती म्हणजे जोपर्यंत
किती दिवस चालू राहणे कार्य? साधारण जून अखेरपर्यंत चालेल हे असा अंदाज आहे. सर, मी डॉक्टर कारकिले. पांजरपोळ संस्थेमार्फत जी चांगली योजना चालू केलेली आहे त्यांचं सर्वता म्हणजे सर्व नागरिकांकडून सर्वांकडून एक हार्दिक अभिनंदन. सध्याची कंडिशन पाण्याची फार बिकट असल्यामुळं जवळपासच्या भागामध्ये पारनेर झालं किंवा श्रीगोंदा किंवा शिरूर या भागामध्ये पाण्याची खूप तीव्र टंचाई भासलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की चारा हा बिलकुल उपलब्ध नाही आहे, पाणीसुद्धा नाही आहे. त्यामुळं सगळ्यात सर्वप्रथम माननीय प्रकाश धारीवाल यांनी जी पांजरपोळला एक मदत केली की त्यामुळे बाहेरच्या बऱ्याचशा जनावरांना कमीत कमी जगण्याचं एक मूळ साधन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आम्ही शेतकऱ्यांना बऱ्याचशांना सुद्धा एक निरोप देतो की ज्यांना पुन्हा जनावर सांभाळता येत नसेल किंवा चाऱ्याभावी जनावर नसेल तर त्यांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी जनावर इथं आणून सांभाळायच्यात, व्यवस्थित चारा वगैरे पाणी घेऊन त्यांना पुन्हा आपण परत देण्याची व्यवस्था या ठिकाणी पांजरपोळ संस्थेने केलेली आहे. एकंदरीत 400 जनावर त्यापैकी 200 जनावर आता नवीन आलेले आहेत. चारा कमी असताना सुद्धा कुठून तरी उपलब्ध करून या ठिकाणी जनावरांना बऱ्यापैकी पुरेल अशा पद्धतीने सोय करून प्राण्यांची योग्य प्रकारे निगा राखण्याचं प्रमाण आणि काम हे या ठिकाणी पांजरपोळ संस्था करीत आहे. तर मी सर्वांच्या तर्फे पांजरपोळ संस्थेचं हार्दिक अभिनंदन करतो. विनंती केली आपल्या मातृश्रीच्या नावाने या ठिकाणी शिरूर पांजरपोळमध्ये छावणी करावी. प्रकाश शेट्टी यांनी तत्पर मान्यता दिली. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ आम्ही ही छावणी चालू केली. आज 200 जनावर या ठिकाणी आले आणि अजूनही किती जनावर आले तरी प्रकाश शेट्टी यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही घ्या. तालुक्यात यावर्षी भयंकर दुष्काळाची परिस्थिती आहे. पाण्याचा प्रश्न आपल्या शेजारच्या बुरुडमाळ्याचे लोक काल आले आणि ते आज जनावरं घेऊन येणार. चारा नाही, पाणी नाही, त्यामुळे अवस्था बिकट आहे. त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी लगेच तत्परतेने सांगितलं तर तुम्ही इथं शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा या तिन्ही तालुक्यातले जनावरे जेवढे येतील तेवढे घ्या आणि ज्यांना परत द्यायचे त्यांना परत घेऊन जा. हा मोठा खर्च 20 ते 25 हजार रुपये रोजचा खर्च प्रकाश धारीवाल यांच्यामुळं या ठिकाणी होतोय. आणि त्या पांजरपोळमध्ये जे जनावरं येतात त्यांचा संपर्क नंबर आपण त्यावेळी दिला होता, तो ज्यावेळी कायम देऊ आणि ते मी त्याचप्रमाणे त्यांची माहिती घेऊन या ठिकाणी चिठ्ठी देऊन पाठवतो. फक्त आम्ही जखमी किंवा काही रोगराई झालेले जनावर स्वीकारत नाही, बाकी सगळे भाकड जनावर आम्ही या ठिकाणी स्वीकारतो. विशेष म्हणजे रोग डॉक्टर तपासणी करणूक संस्थेने केलेली आहे. माझं नाव गणपत बजावा शिंदे, राहणार आरळगाव, तुम्हाला तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. मी इथं प्रकाश शेट्टीच्या मातोश्री कमलाबाई धारीवाल यांच्या 7वे पुण्यस्मरणार्थ इथं त्यांनी मदत केंद्र सुरू केले. त्याबद्दल प्रथम त्यांचे किती आभार मानावेत हे माझ्याजवळ शब्दच नाहीत. फक्त त्याला मी धन्यवाद म्हणतो. आणि त्याप्रमाणे आमचे संतोष शेठ यांनी बातमी दिली होती पेपरला. ती बातमी ऐकून मी लगेच इथं आलो. संतोष शेठला भेटलो, तिथे येऊन डोंगरे काकांना भेटलो आणि त्वरेने माझी 7 जनावरं घेऊन आलो. मला येऊन आज महिना झालाय. इथं आल्यापासून दररोज जनावरांना वेळेला आणि भरपूर चारा मिळतोय, शुद्ध असं पाणी मिळतंय आणि सर्व व्यवस्था बरी वाटते मला. त्यामुळे खूप आनंद वाटतोय. अशी सेवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार नुसती अफवा देते पण सेवा करायला कोणी तयार नाही. प्रकाश शेट्टी तेवढी सेवा तत्परतेने सुरू केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि पाऊस पडूसवर आम्हाला अशी संधी मिळावी अशी नम्र विनंती करतो. प्रकाश शेट्टीच्या बंगल्यामध्ये मीटिंग बसली होती. 200 लोक आली होती. त्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्या त्या सादर केल्या. पण मी उठून त्यांना एकच सांगितलं की प्रकाश शेट्टी भाऊ, तुम्ही एकच काम करा की शहरामधल्या लोकांना दुष्काळाची तीव्रता जास्त जाणवणार नाही, पण बाहेर जर गेले तर दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. तेव्हा तुम्ही जनावरांच्यासाठी कुठेतरी छावणी म्हणा, तेव्हा पांजरपोळमध्ये व्यवस्था केली तर फारच चांगलं होईल. त्याप्रमाणे त्यांनी अतिशय त्यांना धन्यवाद द्यावा तितके थोडे कमीच आहेत. अशा पद्धतीने मी काल मला रमण शिरबोरा अध्यक्षांनी मला 1 तास मी इथं आलो आणि फिरून पाहिलं. मला इतकं समाधान वाटलं की कल्पनेच्या बाहेर 200 आज या ठिकाणी 400 जनावरं ते सांभाळतात. म्हणजे ही पुण्याई ही सगळ्यात जास्त पुण्य ह्या जनावरांची त्यांना लागेल असं मी मानतो. आणि या ठिकाणी मला जे 2 शब्द बोलण्याची म्हणून काम करीत आहे. प्रकाश लालजी धारीवाल यांनी जे आपण पांजरपोळला सहकार्य केलं याबद्दल आम्ही गोरगरिबाचे जनावरं इथे व्यवस्थित सांभाळून 2 टाईम पाणी आणि 2 टाईम चारा याची व्यवस्था पाहतो. का हे जनावरं कत्तलखान्यात जाऊ नये यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
आणि आम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी आम्ही सेवा करतो. प्रतिनिधी अनिल सोनवणे, NTV न्यूज मराठी, शिरूर, पुणे.